नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना राहुरी येथील मतदान केंद्रावर शिक्षकांची पावसाने तारांबळ उडवली। मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव दिसून आला। भर पावसात शिक्षकांना मतदान केंद्रावर उभे राहावे लागले। माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर मतदारांनी वाचला अडचणींचा पाढा। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया आज दिनांक 26 जून 2024 रोजी सकाळपासून सुरू झाली। राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता। प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या महिला पुरुष शिक्षकांना भर पावसात 2 ते 3 तास रांगेत उभे राहावे लागले। यामुळे शिक्षक मतदारांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दुपारच्या दरम्यान राहुरी येथील मतदान केंद्रावर भेट दिली। तेव्हा अनेक शिक्षक मतदारांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या। मतदारसंघाचं जे इलेक्शन आहे त्या निमित्ताने मी इथे राहुरी तहसीलमध्ये मतदारांच्या व्यवस्था काय आहे म्हणून बघण्यासाठी सहज आले, तर बघितलं तर अतिशय पावसाने इथला शिक्षक मतदार हा भिजलेला दिसतो आहे आणि 3-3 तास लाईनमध्ये उभा आहे। विशेषतः आता एक डॉक्टर माझ्याकडे भेटून गेले की मी माझा दवाखाना सोडून मी इथे 3 तासापासून उभा आहे। तर अशा पद्धतीने सगळे जर का मतदारांचे हाल असेल, कुठल्याही पद्धतीची व्यवस्था इथे नाही, भिजलेला मतदार उभा आहे शिक्षक, की जो शिक्षक लोकसभा विधानसभा सगळे जे काही इलेक्शन असतात त्याच्यात अतिशय प्रामाणिकपणे काम करतो, अतिशय चोखपणे आपली तो शिक्षक प्रत्येक शिक्षक ड्युटी बजावत असतो। त्या शिक्षकाला शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी इतका जर का मानसिक त्रास होत असत तर कुठेतरी शासकीय व्यवस्था कोलमडलेली आज दिसत आहे। अगदी त्याच्यात काही महिला होत्या, काही महिलांची छोटी मुलं घरी ठेवलेली त्या इथे आलेल्या होत्या। मी जवळजवळ राहताच्या मतदार केंद्रावर भेट दिली, इथे राहुरीमध्ये भेट दिली, पावसात भिजलेला मतदार आहे, कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही। अशा पद्धतीने जर का काही इलेक्शन व्यवस्था काम करत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे ही। प्रत्येक इलेक्शनला आपल्याला हा शिक्षक मतदार बंधू भगिनी मदत करत असतात याची जाणीव शासनाने आणि प्रशासनाने ठेवायला पाहिजे। दरम्यान एका वृत्तवाहिनीचे पत्रकार विचारणा करण्यासाठी आत गेले असता एका अधिकाऱ्याने त्यांना तुच्छतेची वागणूक देऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। अनेक पत्रकारांनी निवडणूक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। प्रतिनिधी मीनाश पटेकर, राहुरी।